मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तुमच्याच भावाच्या YouTube चॅनलवरती। तर मित्रांनो उद्या आहे दसरा किंवा विजयादशमी, तर त्यानिमित्त तुम्हाला आणि तुमच्या फॅमिलीला माझ्याकडून आणि माझ्या एडिटिंग फॅमिलीकडून खूप खूप शुभेच्छा। तर मित्रांनो हा जो काय असेल तर हा आपला तिसरा व्हिडिओ आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये जी काय आपण डिझाइन केली असेल तर त्या डिझाइनची जी काय थीम असेल तर ती थीम आपण या ठिकाणी थोडीशी चेंज केलेली आहे। तर ग्रीन कलरची जी काय थीम असेल तर ती थीम आपण या ठिकाणी यूज केलेली आहे। सोबतच जे काय आपट्याची पानं असतील ते सुद्धा तुम्ही बघू शकता आणि जो काय दसऱ्याचा द असेल तर तो आपण थोडासा या ठिकाणी स्टाइलिश यूज केला होता। तर कसा वाटतोय काय नाही कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि बाकी डिझाइन तुम्हाला कशी वाटली काय नाही ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये मला सांगू शकता। तर मित्रांनो आता जर ह्या व्हिडिओ मध्ये काही तुम्हाला प्रॉब्लेम वाटत असेल किंवा तयार करते वेळेसला जर काही तुम्हाला अडचणी वगैरे येत असतील तर तुम्ही जाऊ शकता इंस्टाग्रामला आणि इंस्टाग्रामला गेल्याच्या नंतर तुम्ही मला मेसेज वगैरे त्या ठिकाणी करू शकता। तर माझी जी काही इंस्टाग्रामची आयडी असेल त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे आणि जे काही पेज असेल तर वर या ठिकाणी तुमच्या स्क्रीनवर दाखवते। तर काही अशा पद्धतीचं पेज असेल तर या ठिकाणी मी अशा पद्धतीची जी काही डिझाइन असेल ही एक अपलोड केली होती। सोबतच बाकीचे जे काही डिझाइन्स असेल ती सुद्धा मी थोड्या वेळामध्ये या ठिकाणी अपलोड करणार आहे। तर तुम्ही या ठिकाणचे सुद्धा डिझाइन्स वगैरे बघू शकता। काय अडचण वगैरे वाटली असेल तर मला या ठिकाणी कळू शकता। ओके तर मित्रांनो आता जायचं आपलं आजचं जे काही पीएनजी मटेरियल असेल तर ते पाहण्यासाठी। तर या ठिकाणी बघू शकता स्क्रीनवर दसरा 03 अशा पद्धतीने आपण या ठिकाणी फोल्डरला नाव दिलेलं आहे। म्हणजे हा जो काय असेल तर हा आपला तिसरा व्हिडिओ आहे। तर तिसऱ्या व्हिडिओमुळे 03 असं जे काय असेल तर आपण या ठिकाणी फोल्डरला नाव दिलेलं आहे। तर याच्यामध्ये जे काही पीएनजीज दिले असतील तुम्हाला तर सर्व एक गोष्टी या ठिकाणी दाखवून घेतो तुम्हाला। सगळ्यात पहिले मॉडेलचं नाव, त्याच्यानंतर हे जे काही ग्रीन कलरचं बॅकग्राऊंड असेल तर हे बॅकग्राऊंड तुम्हाला प्रोव्हाइड केले। त्याच्यानंतर जी काही नेम प्लेट असेल ही नेम प्लेट दिलेली आहे आणि खास आकर्षण म्हणजे ह्या डिझाइनचं जे काही हा टेक्स्ट असेल विजयादशमी दसऱ्याचा तर हा आपण सुद्धा या ठिकाणी तुम्हाला पीएनजीच्या स्वरूपामध्ये मी तुम्हाला तयार करून दिलेला आहे। हा सुद्धा तुम्ही डायरेक्टली या ठिकाणी यूज करू शकता। त्याच्यानंतर हे जे काही आपट्याचे पानं असतील ते सोबतच जे काही हळदी कुंकू सोबतच जो काही पेढा असेल तो सुद्धा आपण या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे। तर हे डायरेक्टली पीएनजी आहे तर तुम्ही डायरेक्ट या ठिकाणी तुमच्या डिझाइनमध्ये यूज करू शकता। बाकी या ठिकाणी जे काही तोरण असतील तर आपण दोन कलरचे या ठिकाणी दिलेले आहे तुम्हाला, म्हणजे एक झेंडूच्या फुलाचं दिलेलं आहे आणि दुसरं जे काही असेल तर पानं आहेत आणि पानासोबत जे काही झेंडूचे फुलं असेल तर ते या ठिकाणी दिलेलं आहे। म्हणजे तुम्ही दोन्हीपैकी एक यूज करू शकता किंवा दोन्ही यूज करायचे असेल तर दोन्ही सुद्धा या ठिकाणी यूज करू शकता। तर हे सुद्धा तुम्हाला पीएनजीच्या फॉर्मॅटमध्ये दिलं आहे। त्याच्यानंतर छोटासा टेक्स्ट आणि माझा जो काही लोगो असेल तो लोगो दिलेला आहे आणि फायनली जे काही आउटपुट होणार असेल हे सर्व गोष्टी पीएनजीज व्यवस्थित तुम्ही जागेवर सेट केल्याच्या नंतर तर ती डिझाइन या ठिकाणी आता तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल तुम्ही बघू शकता। तर अशा पद्धतीची जी काही डिझाइन असेल तर ही आपण या ठिकाणी आज क्रिएट करणार आहोत। तर ही क्रिएट कशी करायची, याच्यासोबतच जी काही पीएल फाईल असेल ती कशी भेटणार आहे तुम्हाला आणि सोबतच पासवर्डचा जो काही विषय असेल तो पुढे मी या ठिकाणी सगळ्या डिटेलमध्ये एक्सप्लेन करून तुम्हाला सांगितलेला आहे। त्याच्यामुळे तुम्ही जर व्हिडिओ स्किप केला तर तुम्हाला ती गोष्टी समजणार आहेत। मग तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारणार पासवर्ड कुठे म्हणून। तर कृपया करून या ठिकाणी व्हिडिओ आपण शॉर्ट तयार करतोय तुमच्यासाठी। तर त्याच्यामुळे व्हिडिओ जो तुम्ही स्किप करून बघू नका, पूर्ण व्हिडिओ या ठिकाणी चेकआउट करा। तर आता आपण चाललो आपली आजची जी काही पीएल फाईल असेल तर ती पीएल फाईल बघण्यासाठी। तर या ठिकाणी मी पिक्सल लॅब जे काय असेल तर ते ओपन केले। ओपन केल्याच्या नंतर या ठिकाणी बघू शकता तर मागचा जो काही आपला व्हिडिओ आला असेल एक अर्ध्या तासाखाली व्हिडिओ टाकला होता तर त्याच्यामध्ये जी काही डिझाइन होती तर ती डिझाइन मी या ठिकाणी तुम्हाला दाखवतोय। तर याची जी काही पीएल फाईल असेल ती या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवर बघू शकता। सर्व जे काही गोष्टी असतील त्या ठिकाणी तुम्हाला ऍड करून मी ती पीएल फाईल या ठिकाणी क्रिएट करून दिली होती। तर हिचं सुद्धा जर काही मटेरियल वगैरे तुम्हाला घ्यायचं असेल किंवा पाहिजे असेल तर कमेंट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या व्हिडिओची लिंक तुम्हाला दिलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही हा व्हिडिओ चेकआउट करू शकता आणि इथलं जे काही मटेरियल असेल ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी डाउनलोड करू शकता। आता आपल्याला बघायचं आपला आजचा जो काही करंटचा व्हिडिओ चालू आहे तर ह्या व्हिडिओची जी काही ग्रीनवाली थीम असेल तर त्या थीमची जी काही पीएल फाईल असेल ती आपल्याला शोधायची आहे। तर त्याच्यासाठी मी चाललोय माय प्रोजेक्ट्समध्ये गेल्याच्या नंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकताय दसरा 01, दसरा 02, दसरा 03 आणि दसरा 04 अशा पद्धतीने मी 4 फाईल्स या ठिकाणी क्रिएट केल्या होत्या। आपले 2 व्हिडिओज ऑलरेडी आलेत आणि हा जो काय असेल आपला तिसरा व्हिडिओ आहे। तर तिसऱ्या व्हिडिओची जी काही पीएल फाईल असेल तर ती मी या ठिकाणी आता ओपन केलेली आहे। तर तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघू शकताय तिसऱ्या व्हिडिओची जी काही पीएल फाईल असेल ती आपल्या या ठिकाणी लोड झाली आहे। लोड झाल्याच्या नंतर सर्व जे काही गोष्टी मी तुम्हाला इमेजमध्ये दाखवलेलं आहे किंवा झूम करून स्टार्टिंगला दाखवलं होतं तर ते सगळं जे काही कंटेंट असेल ते या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल। मी या ठिकाणी लेयर्स ओपन करतोय। लेयर्स ओपन केल्याच्या नंतर तुम्ही लेयर मध्ये बघू शकता सर्व जे काही पीएनजीज असतील ते मी एक एक करून या ठिकाणी सेट केलेले आहेत। तुम्हाला याच्यामध्ये फक्त 2 ते 3 चेंजेस करायचे म्हणजे तुमचा मॉडेल, त्याचं नाव जे काही असेल ते आणि तुमचा स्वतःचा जो काही लोगो असेल ह्या 3 गोष्टी तुम्ही ऍड करा आणि लागलीच तुमची जी काही डिझाइन असेल ती लगेच या ठिकाणी मित्रांनो तयार होऊन जाणार आहे। त्याच्यामुळे तुम्ही जर व्हिडिओ या ठिकाणी लाईक केला नसेल तर पटकन लाईक करा, सोबतच चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण या ठिकाणी अशाच पद्धतीचे काही व्हिडिओज असतील तर व्हिडिओज टाकत असतो। आणि आता राहतो सर्वात महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे तुमचा पासवर्डचा। तर कमेंट बॉक्स ओपन करा। ओपन केल्याच्या नंतर त्या ठिकाणी एक मी मी जी काही कमेंट असेल त्या ठिकाणी पिन करून ठेवलेलं आहे त्या कमेंटला ओपन करा। ओपन केल्याच्या नंतर खाली स्क्रोल करत जा। स्क्रोल करत आल्याच्या नंतर पासवर्ड नाव दिसेल, त्या नावाच्या पुढे तुम्हाला 4 अंक दिसतील। तोच 4 अंकाचा पासवर्ड तुमची पीएनजी फाईल ओपन करण्यासाठी आणि पीएल फाईल ओपन करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी यूज करायचा आहे।
तर मित्रांनो पटकन जावा, तिथला पासवर्ड घ्यावा आणि तुमच्या जे काही डिझाईन्स असेल ते डिझाईन तयार करा आणि तयार झालेल्या डिझाईन्स मला इंस्टाग्रामला टॅग करायला बिलकुल तुम्ही या ठिकाणी विसरू नका. सोबतच व्हिडिओ कसा वाटला काय नाही ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. बाकी या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.